जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर येथे तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना ग्राहक हक्क, फसवणूक टाळण्याचे मार्ग तसेच वस्तू व सेवांबाबत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी खरेदी करताना बिल घेणे, वस्तूंची गुणवत्ता तपासणे तसेच फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राहक मंचचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. ग्राहक जागरूकता वाढावी आणि नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं आजचा जो उद्देश आहे जागतिक ग्राहक दिनाचा, ग्राहक आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे प्रतिनिधी या दोघांचं कोऑर्डिनेशन होऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण व्हावं या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करत असतो. पण दुर्दैव या ठिकाणी गाडेकर साहेब बोलले, थोरा साहेब बोलले की दरवर्षी 24 डिसेंबर असेल किंवा 15 मार्च असेल, तहसील कार्यालयाकडनं, पुरवठा विभागाकडनं प्रत्येक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र जातात. पण त्या पत्राला ते संबंधित विभागाचे अधिकारी सातपुते साहेब केऱ्याची टोपली दाखवतात. आतापर्यंत आमचा वाडेकर साहेब आतापर्यंत 7-8 वर्षाचा अनुभव आहे की आम्ही प्रत्येक वेळेस जे पोट तिडकीने तो प्रश्न मांडतो आणि तेही इकडनं प्रत्येकाला पत्र जातात. पण न जाण्याच्या पत्राचा उपयोग म्हणजे आज असं वाटायला लागलं की प्रशासकीय लेवलला प्रशासनाचा या सर्व बाकी ज्या संस्था आहेत त्या संस्थेला काही म्हणजे वचक किंवा जाब आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या ठिकाणी मला वाटतं आपण 50 विभागांना पत्र दिलेले आहेत. त्यापैकी मला वाटतं ST वाले या ठिकाणी आले आहेत, गॅसवाले आहेत, त्यानंतर पेट्रोल पंपवाले आहेत आणि आपले रेशन दुकानदार तर नेहमीच असतात. खरं तर ज्या समस्या या ठिकाणी मांडायच्या आहेत, ज्या ग्राहकांच्या बाबतीत आपल्याला बोलायचं आहे, त्यांचं जागो ग्राहक जागो म्हणून त्यांचे जे काही संबंध आहेत ते या ठिकाणी मांडायचे असतात. पण आजचं दुर्दैव असं की नेमकं तेच या ठिकाणी ऐकायला नाही तर आपण समस्या मांडायच्या कोण जातो. तरीही या ठिकाणी सध्या आपण पाहतो आहे की आखाडामध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि जास्तीत जास्त अडचणी ज्या काही आहेत त्या गॅसच्या संदर्भामध्ये आहे. या ठिकाणी गॅसचे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, खास करून दिवेकर गॅस आहे का, दिवेकरचं कोण आलेलं नाही, दिट्टीचं कोण आहे, दिट्टी जास्त तक्रारी ज्या आमच्याकडे आहेत त्या आपल्या भागात आलेल्या आहेत की त्या ठिकाणी जे ग्राहक जे येत आहेत की त्यांना आपल्याकडे व्यवस्थित वापरून मिळत नाही, आपल्याकडे आलेल्याची भाषा वापरली जाते आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा नंबर लावला तर टाकी किती दिवसांनी मिळेल, टाकी कधी येईल किंवा काय वगैरे या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शन आपल्याकडनं होत नाही. अशा प्रकारच्या लेखी तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. याबाबत आपण थोडासा विचार करावा आणि आपल्याकडे जे आम्ही पाहतोय की सकाळी 7 वाजल्यापासून लोक लाईनीत उभे राहतात, अक्षरशः उन्हातानामध्ये ते लोक उभे राहतात. शक्य झाल्यास आपण त्यांच्यासाठी सावलीची सोय करावी, पाण्याची सोय करावी, जेणेकरून त्या ग्राहकांना काही त्रास होणार नाही. ग्राहक संघटनेचा मूळ उद्देश काय असतो की ग्राहकांना त्रास होऊ नये. या बाबतीत आपण विचार करावा. तसे खूप मोठमोठ्या आपल्या बाबतीत या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. पण नेमकं आता ज्यांच्या तक्रारी आहेत ते या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे. तर या बाबतीत आपण जाणीवपूर्वक विचार करावा आणि ग्राहकांना काही त्रास होणार नाही अशा प्रकारचं आपली एक ट्रीटमेंट त्या ग्राहकांना असावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सपूत साहेब, मला स्वतःला आलेला अनुभव मी या ठिकाणी शेअर करतो. 11 मार्चला मला 100चा स्टॅम्प पाहिजे होता, 100 रुपयाचा स्टॅम्प. तर मी त्या स्टॅम्पसाठी या ठिकाणी जे स्टॅम्प मिळतो प्रत्येक ठिकाणी मी गेलो. पण दुर्दैव असं की मला स्वतः तो स्टॅम्प मिळाला नाही. मला फार वाईट वाटलं. मी उन्हातानामध्ये फिरलो, 4 ठिकाणी मी गेलो, मला कोणी स्टॅम्प दिलेला नाही. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आपण बघूया. पण नेमकं त्याच पिरियडमध्ये एक ग्रामीण भागात एक मुलगी आली की मी तिला काहीतरी ॲडव्होकेट करायचं, तिला स्टॅम्पची खूप गरज होती. ती मुलगी आपल्याला रडत होती. मग अशा परिस्थितीत मी थोडंसं इकडनं माहिती घेतली आणि मग खाली जे ट्रेझर ऑफिस त्या ठिकाणी गेलो, ट्रेझर ऑफिसमध्ये. मग तिथनं सगळी चौकशी केली. मग त्यांच्याकडे मी माहिती घेतली की आपल्याकडे संगमनेर शहरामध्ये, तालुक्यामध्ये
अधिकृत स्टॅम्प होल्डर किती आहे आणि त्यांना कशा प्रकारे पुरवठा होतो. तर मी 11 मार्चला खाली ते पद्मेरे साहेब म्हणून आहेत, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली की आपल्याकडे स्टॅम्प मागच्या याच्यामध्ये आपल्याकडे स्टॅम्प कधी आले. तर त्यांनी मला माहिती दिली की 12 फेब्रुवारीला 15,100 स्टॅम्प आले होते. 15,100 रुपयाचे स्टॅम्प आले होते आणि त्यांनी ते सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केले. मग त्यांनी कोणाकोणाला किती किती डिस्ट्रीब्यूट केले, काय काय डिस्ट्रीब्यूट केले, ते सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे की जे 7 आपल्याकडे ऑफिस स्टॅम्प होल्डर आहेत की कोणाला किती नंबरचे स्टॅम्प गेले आणि हे स्टॅम्प त्यांना दिल्यानंतर की त्यांनी त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं याचा पुरावा आपल्याकडे असतो किंवा त्याची माहिती आपल्याला घेणं बंधनकारक आहे, त्यांना ती माहिती आपल्याला देणं बंधनकारक आहे. पण त्या दिवशी मला असं आढळून आलं की या लोकांकडे स्टॅम्प शिल्लक असून या लोकांनी स्टॅम्प दिले नाही. आणि काही लोकांच्या म्हणण्यात असं आलं की काही झेरॉक्स आहेत, त्यांच्याकडे कोणी ग्राहक आलं त्यांना स्टॅम्प पाहिजे सांगते की तुम्ही या ठिकाणी जाहीर करणं स्टॅम्प घेऊन या. आणि जे अधिकृत स्टॅम्प होल्डर आहे ते 100 रुपयाचा स्टॅम्प आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 100 रुपयाचा स्टॅम्प 120 रुपये 130 रुपये वरती एक्स्ट्रा पैसे घेतो स्टॅम्पचे देतात. नवीन फॅशन आलेली आहे. आपण जर समजा ऑनलाईन आपण समजा पेट्रोल टाकतो किंवा UPI टाकतो, पण मला एक स्वतःला अनुभव आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, सकाळची गोष्ट होती. माझ्याकडे कार्ड होतं, त्यांना बाई कार्ड स्वाप कर आणि मला पेट्रोल टाकायचं 110 रुपयाचं. तर त्याने मला ते दिले नाही 110 रुपयाचं. त्याने खूप उजळ घातली माझ्यावर. तेवढे कमीत कमी 350 रुपये पेट्रोल टाकल्यानंतर तो कार्ड आम्ही ठिकाणी मला आला होतो. मग त्यांना बोलवतो मॅनेजरला. मॅनेजर पण मला ते सांगायला लागलं, तुम्ही तुझ्याकडे काही तयार आहे का सगळ्याचे दाखव. माझं कार्ड आहे, मला पेट्रोल टाकायचं, मी ते 10 रुपये टाकेल, 50 रुपये टाकेल, 100 रुपये टाकेल, 500 रुपये टाकेल. हा माझा अधिकार आहे, हा तुझा सांगण्याचा अधिकार नाही. मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे सर की जे काही आहे तुमचे पेट्रोल पंपवाले जे काही तुमचे संघटना असेल, जे बाकीचे लोक आहेत, मार्केट सर्व्हिस स्टेशन आपल्यासाठी पण आहे की आपण असा काही अधिकार नाही की त्या लोकांनी 100 ग्राहकांनी 50 रुपये जरी पेट्रोल मागितलं तरी तुम्ही त्यांना देण्याचे बंधनकारक आहे आणि तुम्ही त्यांना ते द्यायलाच पाहिजे. त्या बाबतीतही आपण या लोकांना पत्र पाठवून द्यावं की विचारावं हवी. आणि या MSP बद्दल तर खूप म्हणजे खूप तक्रारी आहे महावितरणच्या बाबतीमध्ये. पण दुर्दैव की महावितरणच्या ठिकाणी कोणी आलेले नाही. नाडेकर साहेबांनी फोन लावला त्यांना, तर त्यांनी उत्तर दिले की आम्ही फील्डवर द्यावं. आणि बाकीच्यांना आम्ही फोन लावला तर ते लोक फोन उचलत नाही. सगळ्यात जास्त तक्रारी ज्या आहेत त्या महावितरणच्या बाबतीमध्ये आहेत. इरेग्युलर बिलं येणे आणि आपलं रिडिंग घेण्याचं कोणी माणसं येत नाही. अचानक ते त्यांच्या पद्धतीने ते रिडिंग दाखवून देतात आणि तेवढं बिल भरा. आणि एकच त्यांचं म्हणणं असतं हे बिल भरण्याची तुझं लाईन आम्ही कट करू. तसा विचार जर केला तर त्यांना कायदेशीर लाईट कट करण्याचा कुठलाही अधिकार नाही. बरोबर. MSPच्या कुठल्याही व्यक्तीला आपलं लाईट कनेक्शन कट करण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांनी आता सर्वांना माहीत आहे की त्यांच्या सैन्याला आदेश दिला होता. बरं का ताई, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की या स्वराज्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, की सक्त ताकीद त्यांनी दिली होती. म्हणून ते हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि 350 वर्षानंतरही आज ते टिकून आहे. पण या हिंदवी स्वराज्याच्या 350 वर्षानंतर आजचा जो नागरिक हा इतका त्रासला जातोय आणि तोही कोणाकडून, औरंगजेबासारख्या किंवा अफजल खानासारख्या अशा सरदारांकडून नाही, पण त्यांचेच वंशज म्हणायचे की काय अशी पाळी आली. असे काही व्यापारी वर्ग असेल, शासकीय अधिकारी असतील की त्यांच्याकडून आजही हा सामान्य नागरिक दुर्दैवाने नाडला जातो. त्यातलं सर्वात मोठं जे तक्रारी आमच्याकडे, जसं राक्षस साहेबांनी सांगितलं की MSCBच्या तक्रारी, आणि आजपर्यंत MSCBचा एकही अधिकारी तिथे उपस्थित राहिलेला नाही. आम्ही त्यांच्याकडे जातो तक्रारी देऊन. बिलिंग सेक्शनचे जे खैरनार साहेब म्हणून जे सध्या आहेत, 2 महिन्यानंतर त्यांची रिटायरमेंट आहे, परंतु मार्च एंडच्या नावाखाली आणि वसुलीच्या नावाखाली सामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याचं कट कारस्थान हा अधिकारी गेल्या 2 वर्षांपासून संगमनेर तालुक्यामध्ये सातत्याने राबवतोय. त्यांचे व्हिडिओ पण आम्ही काढले. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही या देशाचे नागरिक जरी असलात, परंतु तुम्ही या देशाचे राजे आहात.
ग्राहक राजा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा हक्क, तुमचे अधिकार आणि तुम्हाला जर न्याय, तुमच्यावर अन्याय होत असेल आणि त्याचा न्याय तुम्हाला मिळवायचा असेल तर पहिलं एक काम करा जे आम्ही संगमनेर तालुक्यात सुरू केलं. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडे कोणी जर नाडला गेला असेल तर जातानाच आपला व्हिडिओ ऑन करा, शूटिंग करायला सुरुवात करा. तो तुमचा अधिकार आहे. कोणताही अधिकारी जर तुम्हाला किंवा कोणताही व्यापारी म्हणाला की शूटिंग करू नका, तुम्ही ते शूटिंग करू शकता. शूटिंग केल्याबरोबर ते पटकन खाली येतात. त्यामुळे पहिलं तुम्ही ते असं वापरा. म्हणजे आम्ही आता खैरनार साहेबांच्या ऑफिस होतं की त्यांना दुर्दैवाने म्हणा साहेब म्हणतो, वास्तविक आपल्या टॅक्समधून यांचे पगार होत असतात. हे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहे. सर्वंटचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, नोकर. आपल्या नागरिकांचे हे सेवक आहे. यांनी वास्तविक तशीच सेवा नागरिकांना द्यायला हवी. परंतु आपण जेव्हा आपली तक्रार, विशेषतः आम्ही MSCBची जी बिलं, तिथे मला वाटतं 1-2 ग्राहक आहेत, वर्ष त्यांच्याकडे जसं राक्षस साहेबांनी सांगितलं की रिडिंग घ्यायलाच कोणी जात नाही. रिडिंग घेणारी एजन्सी आहे पण रिडिंग घ्यायला जात नाही आणि वर्षभरानंतर एकदम 10, 15, 50, 60 हजाराचं बिल पाठवायचं. त्या ग्राहकाला नाईलाज असतो, कारण वीज कनेक्शन कट केलं की सगळे पुढचं आपलं सगळं थांबतं. तर तो नाईलाज असतो, त्याला ते कट करू नये म्हणून मग ते तडजोड करतात. मग ते 10,000चे मग 5,000वर असं काहीतरी, जो काही ही मोगलाई या खैरनार साहेबांनी जी या संगमनेर तालुक्यात सुरू केली आहे त्याला पाबंद घालावा असं मी माननीय तहसीलदार साहेब आज नाही आहेत पण मांगरे साहेबांना मी विनंती करतो की या आमच्या निवेदनाची तुम्ही दखल घ्या. व्हॉट्सअपवर ज्या बातम्यांमध्ये आजचा ग्राहक दिनाच्या बातम्या गेलेल्या आहेत, परंतु आजचा जो ग्राहक आहे तो काय एका दबावाखाली दबलेला असतो. त्याला वाटतं मी गॅसवाल्याच्या विरुद्ध तक्रार केली तर तो गॅसवाला मला पुढच्या टाकीला काय करेल, पेट्रोल पंपाविरुद्ध तक्रार केली तर पेट्रोल पंपावाला मला काय करेल, धान्याच्या विरुद्ध मला तक्रार केली तर तो धान्यवाला मला काय करेल. अशा प्रकारचा आपल्याला एक ग्राहक वर्ग आज समाजामध्ये आहे आणि तो समाजामध्ये आपल्याला वर्ग इथे येत नाही. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे. म्हणून या वर्गाला बाहेर कसं काढायचं, यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या, याकरता आता असा एक दिवस यायला पाहिजे की आपणच जाऊन ग्राहकाला म्हणलं पाहिजे की तू बाबा तुझं नाव नाही सांगत, तू माझी एखादी तक्रार आमच्याकडे मांड. म्हणजे ते आम्ही त्या जो गॅसचा मालक आहे, पेट्रोल पंपाचा मालक आहे, त्याला जाऊन विनंती करू. हे बघा, ग्राहकाने एखाद्या तक्रारीसाठी त्या मालकाशी, त्या व्यवस्थेशी भांडलंच पाहिजे असा कायदा सांगतच नाही. मुळे कमी, रेशन दुकानदार यांची उपस्थिती जास्त. असाच कार्यक्रम 15 मार्चला नेवासा या ठिकाणी आयोजित केला होता. पुरवठा अधिकाऱ्यांनी पत्र काढलं की जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन जो आहे तो नेवासा तालुक्यामध्ये तुम्ही साजरा करा. साहेब माझे होते 11 का 12 तारखेला बिरादर साहेब म्हणून आहेत तहसीलदार, ते औरंगाबादला होते. त्यांना 3 दिवस अगोदर पत्र दिलं आणि हा कार्यक्रम आयोजित करायला लावला. पण जिल्हा पातळीवरचे जेवढे सगळे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला बहिष्कार घातला आणि तहसीलदार सोडून कोणताही अधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे फक्त साहेबवरती बसले आणि बाकी सगळे जेवढे प्रतिनिधी होते जिल्ह्याचे व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, तिथे कलेक्टर साहेब अध्यक्ष असतात आणि बाकीचे आम्ही सगळे सदस्य असतो. तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आम्ही दर महिन्याला मिटिंग असते, ती मिटिंगमध्ये ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न तिथं करत असतो आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जागतिक ग्राहक दिन का साजरा करायचा? पूर्वी जागतिक ग्राहक दिन नव्हे तर ग्राहकांची समस्याही सुटली जात नव्हती अशी अवस्था होती. 1960 साली एक राल्फ नेडर नावाचा अमेरिकन ॲथर होता. त्या ॲथरने 1960 साली थोडीशी चळवळ सुरू केली, कारण ग्राहकांनी फक्त एखादा प्रॉडक्ट विकायचा, तो पाहिजे त्या किमतीला विकायचा, त्याची परत कुठली वॉरंटी गॅरंटी नाही, अशा पद्धतीनं हे चालू होतं. मग अमेरिकेमध्ये त्यांनी चळवळ केल्यानंतर 1986 साली संपूर्ण जगभर त्याची चळवळ सुरू झाली. ग्राहकांना कुठंतरी त्या लिमिटेड
किंवा स्पेसिफिक किमती असाव्यात, अशा त्यांना कुठेतरी त्यांचं जर नुकसान झालं असेल भरपाई असावी, त्यांची जर कुठे फसवणूक होत असेल तर त्यासाठी काहीतरी न्याय मिळावा, यासाठी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986ला 1986ला संपूर्ण ठिकाणी हा तयार झाला. आणि 1986ला ज्या वेळेला हा कायदा तयार झाला त्यावेळेला त्याच्या फक्त 31 सेक्शन होते. त्यामध्ये ग्राहकांचे हक्क होते, वस्तू निवडण्याचा हक्क, त्याच्यानंतर त्या वस्तूविषयी ऐकण्याचा हक्क, अशा पद्धतीचे हक्क त्यामध्ये दिलेले होते. आणि हा 31 सेक्शनमधून एका कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमधून 3 प्रकारचे जिल्हा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जिल्ह्याच्याच ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट रिड्रेसल फोरम तयार झाला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.